सांगणार आहे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानाचा अखंड वास राहण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याच्याने नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. करून बघा. बघा, स्त्रियांनी करायचं आहे, पुरुषांनी करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे. घरामधले काय करायचं आहे आपल्याला, आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या वेळेस आपण विष्णू भगवानांना तुळस अर्पण करतो, ते तुळशीचे तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला ते तुळशीचे पत्ते घेऊन तुम्हाला पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. अशा केल्याने लक्ष्मी मातेचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील आणि सदैव पैशाची कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला शक्य नसेल तिजोरीमध्ये ठेवायचं तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. याच्याने तुमच्यावर लक्ष्मी मातेचा अखंड वास राहील, तुमच्या पाकिटातले पैसे कधीच समाप्त होणार नाही असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे जर कोणत्या व्यक्तीचं लग्न होत नसेल, लग्न जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, तुळशीची आराधना करायची आहे. तुळशीजवळ तुमच्या मनातली गोष्ट सांगायची आहे. नक्कीच तुमचं लग्न ठरेल असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे.